हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। सद्गुरुनाथ महाराज की। शास्त्रम शारीरक मीमांसा देवस्तु परमेश्वरः आचार्यः शंकराचार्यः सन्तु मे जन्म जन्मनि कृते श्रीगणकाचार्य त्रेतायां मुद्गलो मुनि द्वापारे भृगुव्यासौ च कलोऽस्तु शङ्करस्मृतम् शङ्करः शङ्कराचार्यः सद्गुरु सर्वसन्निभः सर्वेषां शङ्करः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः ज्ञानदं सद्गुरुं शान्तम् अज्ञानारण्यदाहकम् नमामि परमाचार्यं श्रीमच्छङ्करधारिणम् सदाशिवसमारम्भाम् शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम् वन्दे गुरुपरम्पराम् वन्दे गुरुपरम्पराम्। सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य सद्गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग वंदन करतो। परम पूज्य मंदाताई यांच्या चरणी लोटांगण घालतो। आदरणीय नीलाताई यांना नमस्कार करतो आणि आपल्या सगळ्यांना साष्टांग दंडवत करतो। आज आपण आपल्या उपनिषदाच्या अभ्यासाला प्रारंभ करू। सगळे मिळून मनामध्ये शांतीपाठ म्हणूया आणि मग मंत्र म्हणूया। ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। हरि ओम श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। यदिदं किंच जगत् सर्वं प्राण एजति निःसृतम् महद्भयं वज्रमुद्यतं य एतद् विदुरसामृतास्ते भवन्ति य एतद् विदुरसामृतास्ते
भवती. चुकलं. एतद्विदु र मृतास्ते भवती. एतद्विदुरमृतास्ते भवन्ति. भयादस्यग्निस्तपति भयास्तपति सूर्यः. भयदिन्द्रश्च वायुश्च मृत्युर्धावति पंचमः. सद्गुरुनाथ महाराज की जय. हे सर्व जगत प्रत्ययाला येते ते प्राणरूप ब्रह्मापासून गतिमान झाले आहे. अतिशय भयकारी असून उभारलेल्या वज्राप्रमाणे आहे. त्याला जे जाणतात ते अमर होतात. विषयाला प्रारंभ करण्यापूर्वी काल थोडस अश्वत्थ वृक्षाबद्दलचं झालेलं चिंतन थोडं उद्घृत करूया आणि पुढे चालूया. कशा आहे हा अश्वत्थ वृक्ष? आज आहे आणि उद्या नाही. कसा आहे? आज हा आहे अश्वत्थ वृक्ष आणि उद्या हा नाही आहे. म्हणजे काल उदाहरणही दिलं होतं की परवा मी घेतलं आणि काल मी नाही घेऊ शकलो. म्हणजे काल मी नव्हतो, आज मी आहे. उद्या असण्याची शक्यता नाही. याचा अर्थ जो उद्या असण्याची शक्यता नाही त्याला अश्वस्थ असं म्हणतात. तो त्रिकालात असत नाही आणि जेव्हा असतो तेव्हा तो फक्त भासतो. मग असतं काय हो? सारखं अधिष्ठान असतं. निराकार परब्रह्माचंच अधिष्ठान असतं. मग सोप्या भाषेत सच्चिदानंद रूप ब्रह्मच वृक्ष झाला आहे असं म्हणायचं. त्या वृक्षाचे पानं कसे, त्याचं खोड वासना आणि तृष्णेनी कसं झालेलं आहे, एकाएकी शोक कसा तयार होतो आणि आवाज होणारा जो वृक्ष कामना कर्म फळरूप वादळाने कसा डोलायमान होत असतो, या सगळ्या वर्णनांचं जे सार आहे ते सार हेच आहे की हा जो विश्वाचा पसारा आहे हा आभासमय आहे. विश्वाचा सर्व पसारा आभासमय आहे. कसा आहे? आभासमय आहे. आणि आभासमय पसारा हा कुठल्या तरी आधाराच्या अनुषंगिक असतो. मग आधाराला काय आहे? झाडाच्या आधाराला मूळ आहे असं आपण म्हणतो. झाडाच्या आधाराला मूळ आहे असं आपण म्हणतो. मग या वृक्षाच्या आधाराचं मूळ काय आहे? ब्रह्म आहे. फक्त ब्रह्म आहे आणि ब्रह्मच या वृक्षाच्या आधाराचं एकमेव मूळ आहे. एकदा जर आपल्या हे लक्षात आलं तर मग एकाने आधार दिला आणि दुसऱ्याने आधार काढला. काय वाक्य आहे? एकाने आधार दिला आणि दुसऱ्याने आधार काढला. असं होईल की नाही? मग या वृक्षाला आधार देणारं जर ब्रह्म आहे तर ब्रह्मा व्यतिरिक्त या जगात काय आहे? उत्तर आहे काहीच नाही. म्हणून ब्रह्माला आधार देणार कोणी नाही आणि ब्रह्मावर जे भासत ते जगतही ब्रह्मच आहे. कशी मांडणी झाली? म्हणजे परब्रह्मच कारण रूपानी आहे आणि परब्रह्मच कार्य रूपानी आहे. कारणाशिवाय कार्य असू शकत नाही. आणि म्हणून
कार्य ज्या अर्थी तिथे आहे त्या अर्थी कारण तिथे नक्की आहे 100%. आणि म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं की ब्रह्मच अभिन्न निमित्तोपादान कारण आहे असं सध्या समजून घ्यायचं. परंतु ज्या वेळेला कार्य घडतं त्यावेळेला कारण ब्रह्म नाही ईश्वर आहे असं लक्षात ठेवावं. कारण ब्रह्म कार्य आणि कारणाच्या अतीत असतो. आणि म्हणून ब्रह्माला कारणही म्हणता येत नाही आणि ब्रह्माला कार्य सुद्धा म्हणता येत नाही. आणि म्हणून कारण कारण नाशात कार्य नाश हा. ब्रह्म हे जर कारण म्हटलं तर ब्रह्माचा कधीही नाश होत नाही. म्हणून मग कार्याचा नाश होता कामा नये. म्हणून कारणं विना कार्य न सिद्ध्यती हा नियम आहे. पण मग ब्रह्म हे त्याचं कारण नाही, ईश्वर हे त्याचं कारण आहे. कोणतं कारण आहे? अभिन्न निमित्तोपादान कारण आहे. आणि मग कारण नाशात कार्य नाश हा. ईश्वर जेव्हा प्रलयाच्या पूर्वी स्वतःला ब्रह्मस्वरूपात विलीन करून देतो त्यावेळेला जगताचा प्रलय होतो आणि कार्याचा नाश होतो. मग आता हा एक दृष्टिकोन आहे आणि एक ब्रह्मावर ब्रह्माशिवाय दुसरं काहीही असू शकत नाही. म्हणून ब्रह्मच परिपूर्ण आहे आणि ब्रह्मच कारण आणि कार्य रूपाने पूर्ण आहे. जेव्हा ब्रह्म कार्य कारण रूपाने पूर्ण असतं तेव्हा त्याला ईश्वर म्हणायचं असतं आणि ते ब्रह्माशी एकरूप आहे. आणि म्हणून मग जे कार्य दिसतं कार्य अज्ञान कार्य आहे बरं का. जगत निर्मिती हे अज्ञान कार्य आहे. एकोहम बहुश्याम प्रजा येय हा मूळ मायेवर संकल्प झाला आणि संकल्प झाल्यामुळे जगत सृष्टी दिसायला लागली. आता ही सृष्टी सुंदर दिसायला लागली. किती सुंदर दिसायला लागली? अतिशय सुंदर. कारण माया निर्मित आहे. माया निर्मित वस्तू ही नेहमी सुंदर असते. म्हणून जीवाचं म्हणजे लोखंडाचं सोनं करण्याची किमया मायेला आहे. पण लोखंडाचं सोनं करू शकते, परीस करू शकत नाही. परीस कोण करेल? सद्गुरू. म्हणून सर्व जग जर ब्रह्मापासून निर्माण झालं असं जर म्हटलं तर ब्रह्म सुद्धा जगत सुद्धा ब्रह्मरूप आहे असं म्हणावं लागतं. आणि आत्म्यापासून हे तयार झालं असं म्हटलं तर आत्मा सुद्धा सद्रूप आहे असं म्हणावं लागतं. आणि आत्मा कधीही मरत नाही म्हणून आत्म्याला अमृत असं म्हणतात. आपण जास्तीत जास्त विचार केला तर मानवी बुद्धी अमृतापेक्षा जास्त विचार करू शकत नाही. आणि म्हणून आम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की हे जे ब्रह्म आहे हे काय झालं आहे? सद्रूप आहे. ब्रह्म सद्रूप आहे. जगत सद्रूपावर झालेला भास आहे. परब्रह्मावर उत्पत्ती स्थिती आणि लय हे मृगजळाप्रमाणे भासतं. असं असताना सुद्धा हा जो भास आहे हा भास आम्हाला ब्रह्मस्वरूपापासून च्युत करतो आणि ती वस्तू आहे असं आम्हाला दाखवतो. ब्रह्मवस्तू आहे असं आम्हाला दिसत आणि ब्रह्मवस्तू आहे असं जर कळलं नाही तर आम्ही ब्रह्मवस्तू शोधण्याच्या मागे लागत नाही. काकांनी एक सुंदर वाक्य या ठिकाणी दिलं आहे. जगत होई राही जाई मृगजळापरी. मृगजळ फसवी एकदा माया ठकवी सर्वदा. जवन भेटे ज्ञानदा श्रुती माऊली. मृगजळ काय करतं? एकदाच फसवू शकतो. दुसऱ्यांदा फसेल का हो मृगजळा? पिंपलीवर चांदी दिसली एकदा वाटेल चांदी आहे म्हणून. पण एकदा जर कळलं की ही चांदी नाही मग किती शिंपल्या दिसल्या तरी आम्हाला काही वाटणार आहे का?
ठाणूवर पुरुष दिसला, एकदा टॉर्च लावला, तर मग तो ठाणू आहे हे कळल्यानंतर पुरुषाच्या मागे भय निर्माण होईल का हो? रज्जूवर सर्प दिसला, दोरी टॉर्चने आम्ही शोधली, त्यावेळेला कळलं की ही दोरी आहे. मग आता सर्प दिसत नाही. मग आता अंधारात जरी त्या दोरीवर पाय ठेवला तरी सर्पावर पाय ठेवला असं वाटत नाही. म्हणून मृगजळ एकदाच फसवतं, पण माया मात्र सतत फसवत असते. मायेचं फसवणं थांबता थांबत नाही. मग मायेचं फसवणं कधी थांबेल? ज्ञानश्रुतीने विचार केला तर. आता श्रुती ज्ञानरूप आहे की नाही हो, ज्ञानप्रद आहे की नाही? प्रत्येक श्रुतीतला मंत्र ज्ञानप्रद नाही, ज्ञानाकडे नेणारा आहे. ज्ञानात एव तो कैवल्यम हा ज्ञानप्रद आहे. म्हणून श्रुतीचा ज्ञानदायक जो मंत्र आहे तो मला ज्ञानरूप करतो, हे लक्षात घ्या. श्रुतीचा ज्ञानदायक मंत्र मला ज्ञानरूप करतो. मग मी काय केलं पाहिजे? आता दासबोध वाचल्यानंतर माझं कल्याण होतं, मग मूर्ख लक्षणच वाचत राहायचे का? भावे आपणासी आपण या नाव ज्ञान, ह्या ओवीनी मी आत्मरूप होईल. ह्या ओवीनी मी आत्मरूप होईल. अशा ओव्याच माझ्यासाठी उपयोगाच्या आहे. तसं श्रुतीमध्ये असे श्लोक माझ्या उपयोगाचे आहे की जे श्लोक ज्ञानदायक आहे, म्हणजे ते मायेला मारक आहे, माया संपवून टाकणारे आहे, माया खल्लास करून टाकणारे. सर्व ब्रह्मवादाचं उदाहरण देतात की माती वाचून जसा घट नसतो, लाकडा वाचून जसं फर्निचर नसतं, तसं ब्रह्मा वाचून जगत असू शकत नाही. जगत म्हणजे ब्रह्मच. आता सुता वाचून कापड असू शकत नाही. कापड सुताशिवाय असेल का हो? नाही राहू शकत. मग ते कापड शर्ट असो, साडी असो, रुमाल असो, टॉवेल असो, कापड कोणतंही असो, पण सुताशिवाय कापड असू शकत नाही. तसं ब्रह्माशिवाय जगत भासू शकत नाही. शेवटचं उदाहरण काकांनी दिलं आहे की विटे वाचून जशी भिंत होत नाही, त्याप्रमाणे आत्म्या वाचून जगत होत नाही. म्हणजे जगत आत्मरूपच आहे. जगत आत्मरूपच आहे. आता जगतामध्ये मला आत्मा पाहता आला पाहिजे की नाही हो, जेव्हा मी असं म्हणेन तेव्हा? की नाही पाहता आला पाहिजे? बघता आला पाहिजे. आणि हा बघण्याचा अभ्यास चिंतनातून होतो, विचारातून होतो. लगेच लगेच आलेला माणूस आत्मा आहे असा म्हणून विचार नाही. मग व्यतिरेकाचा अभ्यास करावा लागतो की देह नाही, डोळे नाही, हात नाही, पाय नाही, पहिले तो माझा नाही, इथून सगळं सुरू करावं लागतं. आणि मी माझेला अहम ममा ध्यासाला ज्या वेळेला आम्ही पुसून काढतो, त्यावेळेला मग जगत आत्मरूप आहे असं आम्हाला लक्षात येतं. जोपर्यंत तसं लक्षात येत नाही तोपर्यंत तसा अभ्यास करा. आजचे 2 श्लोक आपण या ठिकाणी बघूया. यदिदम किंच जगत सर्वम प्राण एजति निसृतम महद्भयम वज्रमुद्यतम य एतत् विदु रमृतास्ते विदुरमृतास्ते भवन्ति. एतद्विदुर मृतास्ते भवती. कोणी म्हणतं ब्रह्म नाही, कोण म्हणतं हो असं? शून्यवादी म्हणतात. बौद्धांचा शून्यवाद आहे. मग आता ते म्हणतात शून्याशिवाय काहीच नाही, म्हणून ब्रह्म नावाची वस्तू अस्तित्वातच नाही. आणि मग हे जे जगत आहे हे ब्रह्मापासून झालेलं नसून शून्यापासून झालेलं आहे. म्हणून आम्हाला
त्याचं स्वरूप जाणता येणार नाही, कारण स्वरूप नावाची गोष्ट नाहीच आहे. आता शून्यवादाचं हे म्हणणं कसं बरोबर नाही हे आपण आता बघूया. आता जग जाणवत आहे की नाही हो? जाणवत आहे. आम्हाला अनुभवाला येत आहे की नाही हो? येत आहे. आता येत आहे मध्ये आहे शब्द आहे की नाही हो? आम्हाला जग अनुभवाला येत आहे. ही चष्म्याची केस आहे. ही अनुभवाला येते की नाही? हो. शून्यवादी म्हणतील की ही चष्म्याची केस नाही, हे प्लास्टिक आहे. हो ठीक आहे, प्लास्टिक आहे. आहे एवढं म्हणतात आहे की नाही? शून्यामध्ये आहे हा शब्द आहे का? शून्यामध्ये आहे हा शब्द आहे का? शून्य नावाची गोष्ट अस्तित्वातच नाही. शून्यामध्ये नाही हा शब्द आहे. आणि प्लास्टिकची केस आहे, फायबर आहे, मी त्याला पाहणारा आहे. तीनही ठिकाणी आहे शब्द अस्तित्वात आहे. आणि असं असल्यामुळे हे पक्क लक्षात ठेवा, की नाही मधून आहे उद्भवू नाही शकत. पण आहे मधून नाही होऊ शकतो. ही केस इथे आहे. आता जर ही केस इथून घेऊन गेलं कोणी, तर ही केस इथे नाही असं होऊ शकतं. पण आहे झाल्यामुळे नाही झालाय. नाहीमुळे आहे नाही आलं. म्हणून शून्यातून उत्पत्ती होऊ शकत नाही. निर्मिती ही आहेपणातून, असणेपणातून झालेली आहे. शून्यातून जगताची निर्मिती झाली नाही. शून्यातून ब्रह्माची निर्मिती झाली नाही. ब्रह्म जे आहे, ते जेव्हा आम्हाला जाणवत नाही, तेव्हा ते नाही म्हटलं जातं. त्याला अज्ञानामुळे नाही म्हटलं जातं. पण प्रत्यक्षात ब्रह्म आहे. प्रत्यक्षात ब्रह्म आहे. आणि म्हणून लक्षात ठेवायचं आहे, की नाही मधून ब्रह्म निर्माण झालेलं नाही. म्हणून ब्रह्म सद्रूप आहे. नेहमी सांगावं लागतं. काय हो, कलेक्टर साहेबांकडे गेलेत का तुम्ही? हो, जाऊन आलो. बरं, मग काय झालं? कलेक्टर साहेब गावाला गेले आहे. काय भाषा आहे? कलेक्टर साहेब गावाला गेले आहे. म्हणजे कलेक्टर साहेब गावात नसले तरी कलेक्टर आहे. साहेब नाहीत, पण कलेक्टर पण आहे. आणि म्हणून आहे मधून नाही सांगता येतं. नाही मधून आहे सांगता येत नाही. म्हणून ब्रह्म हे शून्यातून निर्माण झालेलं नाही आणि जगत सुद्धा शून्यातून निर्माण झालेलं नाही. एकदा गमतीनीच बोलतोय. दुकानात गेलो. लहान होतो. दुकानदाराला वस्तू मागितली. तो म्हणाला, "तुझ्या खिशात पैसे आहेत काय?" तर मी म्हटलं, "खिशात पैसे आहे." "हां, मग वस्तू देतो." म्हणजे पहिले आहे आणि आहे असल्यामुळे देण्या-घेण्याचा व्यवहार झाला. आहे नावाची वस्तू नसती, तर नाहीतून कुठलाच व्यवहार झाला नसता. त्यांनी मला काहीच दिलं नाही. म्हणजे जे काही जगत आहे, ते ब्रह्म आहे म्हणून आहे. नाही म्हणून नाही. समजायला जरा कठीण आहे. कारण शून्यातून जगताची उत्पत्ती नाही, हे मला समजावून सांगायचं आहे. श्रुती माऊली गरजवून सांगते, की हे जे ब्रह्म प्रत्यक्ष, हे जे जगत प्रत्यक्ष जाणवत आहे, याची जी गती आहे, गती नेहमी प्राणांमुळे असते बरं का, नेहमी लक्षात ठेवा. यदिदम किंच जगत सर्वम प्राणम एजती निसृतम. हे कशामुळे आहे? हे प्राणामुळे आहे. आणि प्राण गतिमान झाले म्हणून ब्रह्म गतिमान, ब्रह्मामुळे प्राण गतिमान झाले म्हणून ब्रह्म प्रत्यक्ष जाणवते आहे.
प्राणाला परब्रह्माचेच अधिष्ठान आहे. म्हणून शून्याच्या ठिकाणी परब्रह्म आहे हे म्हणणंच बरोबर नाही. शून्य म्हटल्यानंतर नाही हा शब्द आला, मग तिथे आहे हा प्रश्नच उद्भवतो. मग शून्य कुणाला कळलं? मला कळलाय. माझ्या अधिष्ठानावर शून्य कळलाय. आहेच्या अधिष्ठानावर नाही हे कळलंय. माझ्या चष्म्याच्या केसमध्ये चष्मा नाही हे केव्हा कळलं? केस आहे हे कळल्यामुळे चष्मा नाही हे कळलं. नीट समजून घ्या. शून्यवादातून जगत निर्माण झालेलं नाही. शून्यातून जगत निर्माण झालं नाही. बौद्धाचा शून्यवाद निखालच चुकीचा आहे. आता नसलेल्या मेघरूप शहरात आकाशामध्ये गंधर्व पत्तनम दिसतात आणि त्याचे वेगवेगळे आकार आहे असं वाटतं. पण त्या साऱ्या कल्पना असतात. कल्पनेतून असलेला वाघ किंवा हरिण आकाशामध्ये दिसत असलेलं वास्तविकतेमध्ये आहे का हो? नाही आहे. अहो, स्वप्नात जरी काहीतरी आहे असं वाटलं, नसलेली गोष्ट आहे असं वाटते. पण स्वप्न बघणारा मी असतो म्हणून बघ वाटतं. सुंदर दृष्टांत दिलाय की सश्याच्या शिंगामधून कधी आवाज निघू शकतील का? सश्याला शिंगच नाही, तर आवाज कसा निघणार? याचा अर्थ नाहीतून आवाजाची उत्पत्ती होऊ शकत नाही. म्हणून जगताची उत्पत्ती ही परब्रह्मातून झालेली आहे, शून्यातून झालेली नाही. मग आतापर्यंत जगत कसं आहे? आतापर्यंत जागृतीतून मला दिसलेलं जगत कसं आहे? तर ते म्हणतात ब्रह्मस्वरूप राजा हा महाभयंकर आहे. तर भयंकर का बरं म्हटलं असेल? मी कालपासून विचार करतोय की भयंकर शब्द का वापरला गेला. याचं कारण नियमिततेमध्ये जरा सुद्धा तडजोड नाही असा जो सांभाळतो तो नक्कीच भयंकर असला पाहिजे. त्याचा धाक जबरदस्त असला पाहिजे. आम्ही शाळेत जायचं आणि आमच्या शाळेत नवीन हेडमास्टर आले होते. ते प्रार्थनेची वेळ झाली की शाळेच्या दाराला कुलूप लावून टाकत. चपराशाला सांगायचे की कुलूप लावून टाक दाराला. आता शाळेच्या दाराला कुलूप लावल्या गेलं की मग प्रार्थनेला आम्हाला जाता यायचं नाही. प्रार्थना संपली की सगळे प्रार्थनेला जमलेले विद्यार्थी लाईनीने आपापल्या वर्गात जायचे आणि मग हेडमास्तर हातात रूळ घेऊन त्या दारावर यायचे. आणि मग जेवढे उभे असायचे त्यांना लाईनीत उभं करायचं आणि हातावर रूळ खावा लागायचा. फार जोराने मारायचे. त्यांचा हातावर खाल्लेला रूळ दुसऱ्या दिवशी वेळेवर येण्यासाठी भाग पाडायचा. निघाला जर उशीर झाला घरून तर धावत शाळेत यायचं. पण उशीर होऊ द्यायचा नाही, म्हणजे प्रार्थना चुकू द्यायची नाही. त्याच्या आधी वर्गात पोहोचला पाहिजे. धाक, त्याला भय असं म्हणतात. आणि हे जे भय आहे, हे भय या ठिकाणी ते सांगून राहिले की ब्रह्मस्वरूप भयंकर राजा आहे. का बरं भयंकर राजा आहे? इथे या ठिकाणी त्यांनी म्हटलंय महद भयम वज्रमुद्यतम. वज्राची सुद्धा भीती कमी पडेल यापेक्षा जास्त भय त्या ब्रह्मराजाजवळ आहे. आता वर्णन करायचं आहे. आता वज्राची भीती पण कमी,
का? कारण वज्र धारण केलेला इंद्र सुद्धा त्याचं ऐकतो, वरुण सुद्धा त्याचं ऐकतो. म्हणजे वज्रापेक्षाही काहीतरी जबरदस्त त्याच्यापाशी असलं पाहिजे, असा तो भयंकर राजा आहे. कशासाठी? सूर्य वेळेवर उगवतो, वेळेवर मावळतो, चंद्र वेळेवर उगवतो, वेळेवर मावळतो. नदी ही चढावाकडून उताराकडे प्रवाहित होते. अग्नी हा खालून वर प्रज्वलित होतो. प्रत्येक गोष्ट कशी नियमाने चालते. इतकं जबरदस्त नियमाने जिथे चालतं, तो राजा भयंकर असला पाहिजे, त्याची दहशत भयंकर असली पाहिजे. म्हणून ब्रह्माला भयंकर राजा असा शब्द वापर आपल्याला समजण्यासाठी. म्हणजे ब्रह्माचं सगळ्या ब्रह्मांडावर, नुसत्या पृथ्वीवर नव्हे, जबरदस्त नियंत्रण आहे. आणि म्हणून ब्रह्माला भयंकर राजा असं कोणालाही तो दया दाखवत नाही. दया त्याच्या अंगीचा गुणच नाही. जा बा आज हेडमास्टर नाही आले तर मी दारावर थांबतो असं तो म्हणत नाही. त्याच्या काळात येत नाही असं होतच नाही. कोणाचं काम चुकते असं होतच नाही. म्हणून तो भयंकर आहे आणि निष्ठुर पण आहे. कोणावरही दया दाखवत नाही. आता प्राणामुळे हालचाल होते, तर प्राणामध्ये चेतना कोणाची आहे? तर ब्रह्मस्वरूपाची. ब्रह्मस्वरूपाची आहे. हे भयंकर ब्रह्मच त्या प्राणाची काय करतं? नियंत्रण करतं. नाहीतर नियंत्रण झालं नसतं. नीट लक्षात घ्या. आणि म्हणून प्राणाच्या ठिकाणी होणाऱ्या पूरणाला ब्रह्माची चेतना आहे. सूर्याच्या उगवाला आणि अस्ताला, चंद्राच्या उदय आणि अस्ताला, नदीच्या वाहण्याला, अग्नीच्या प्रवाहाला, वाऱ्याच्या जाण्या येण्याला ब्रह्माचीच चेतना नियंत्रित करते. आणि हे सगळे ग्रह, उपग्रह ब्रह्माच्या भयाने आपापल्या मार्गावर राहतात, ऑर्बिट मध्ये फिरतात. ऑर्बिट. आता ऑर्बिटला मराठी शब्द मला सुचत नाहीये. कोणाला सुचत असेल तर त्यांनी अनम्यूट करून सांगावा. कक्षा. कक्षा कक्षा कक्षा. आपापल्या कक्षामध्ये त्या वस्तू बरोबर चालतात. ह्या ज्या कक्षा आहे, या कक्षा त्यांनी नियंत्रित करून ठेवलेल्या आहेत. आपली कक्षा एकाला सोडता येत नाही. आणि ही सोडता येत नसल्यामुळे ब्रह्म हा भयंकर राजा आहे असं या ठिकाणी म्हटल्या गेलेलं आहे. आता आपल्या समजण्यासाठी सांगितलंय की ब्रह्माचं नियंत्रण आहे सगळ्यांवर, आणि शून्यातून ब्रह्म नाही झालं. आणि म्हणून याप्रमाणे मानवी मनाच्या प्रवृत्ती सुद्धा ब्रह्माच्या प्रेरणेनेच होतात. आणि तो त्या प्रेरणा साक्षी रूपत्वाने बघत असतो. साक्षी रूपत्वाने बघत असतो. आता मला जर ब्रह्म व्हायचं असेल तर मला साक्षी रूपत्वाने सगळं जगातल्या हालचाली बघा. मी ब्रह्म आहे असं जर म्हटलं तर नुसतं मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे म्हणून होणार नाही. साक्षी रूपत्वाने मला सगळं बघता आलं पाहिजे. आणि परब्रह्म हेच एकमेव तत्व आहे. परब्रह्म हेच एकमेव तत्व आहे. आणि ते साक्षी रूपाने सगळं बघत आहे. जगाचा खेळ ईश्वराच्या माध्यमातून साक्षी रूपाने बघत आहे. ईश्वर साक्षी आहे बरं का. जेव्हा ब्रह्म साक्षी रूपाने सगळा खेळ बघतो तेव्हा त्या ब्रह्माला ईश्वर असं म्हणतात. ईश्वर इन्व्हॉल्व नाही, ईश्वर आसक्त नाही. आणि जीव आसक्त असल्यामुळे जीवाला अत्यंत अडचणी आहे. त्रासच त्रास आहे. आपल्याला त्रास आहे की नाही हो? मुलाचं लग्न होत नाही म्हणून त्रास,
मुलाचं लग्न झालं तर ती मनासारखी वागत नाही म्हणून त्रास. तीही मनासारखी वागली तर मुलं बाळं लहान आहेत त्यांना सांभाळण्यासाठी दोघंही नोकरीला जातात. मग आपल्यालाच बघावं लागतं. वयाने होत नाही म्हणून त्रास. आम्ही साक्षीत्वाने काहीच करत नाही. आम्ही साक्षीत्वाने काहीच करत नाही. त्याच्यामुळे जगताचा सगळा व्यवहार तो खेळ म्हणून खेळतो आणि आम्ही इन्व्हॉल्व होऊन खेळतो. आजोबा नातवाशी क्रिकेट खेळतात. नातू इन्व्हॉल्व होऊन खेळतो, आसक्त होऊन खेळतो आणि आजोबा अनासक्तीने खेळतात. त्याच्यामुळे रन झाले तरी हे आजोबा खुश, रन नाही झाले तरी आजोबा खुश, हरले तरी आजोबा खुश. हारले तरी आजोबा खुश. पण हे सगळं शास्त्रसंमतीने करावं लागतं. आपल्या मनाने परब्रह्माशी साक्षीत्वाने राहता येत नाही. श्री गुरूंकडून शिकून घ्यावं. आमचा परमार्थ आपल्या मनाने चालण्याची शक्यता 101% असते, 100 नाही म्हणत. मी नातीशी शर्यत लावली. आता नेहमी ती जिंकायची म्हणून ज्या वेळेला मी भरभर भरभर पायऱ्या चढलो आणि पहिले आलो. ती म्हणे, "आबा तू हारला." मी म्हटलं, "आता मी कसं हारलो? मी तर पहिला आलो आहे." तर ती म्हणते, "शर्यत शेवटी येण्याची लावली होती." नंतर सांगते हां, आधी नाही सांगितलं. शर्यत काय लावली आहे? शेवटून येण्याची शर्यत लावली. म्हणजे ती मागे राहिली तर शर्यत शेवटून येण्याची आणि ती समोर आली तर शर्यत पहिला नंबर येण्याची. मन पूतं समाचरेत. असे मनासारखे खेळ प्रपंचात चालतात. असा परमार्थ कधीही होत नाही. तो सर्व साक्षी रूपाने करावा लागतो आणि साक्षी जगत सापेक्ष आहे. जगत निरपेक्ष ते ब्रह्मच आहे. म्हणून मी नेहमी साक्षी राहिलो तर कायम ब्रह्मस्वरूपाच्या चिंतनात एकाग्र राहील. अहम साक्षीती यो नित्या. पुढे चलूया आपण. पुढचं ते म्हणतात की भयादस्य दस्याग्निस्तपती भयास्तपती सूर्या भयादिंद्रश्च वायुश्च भयादिंद्रश्च वायुश्च मृत्युर्धावती पंच. या भीतीने अग्नी तप्त राहतो, सूर्य प्रकाशतो, इंद्र वायू मृत्यू सुद्धा तो पळत राहतो. केवढा भय आहे होय. इंद्र निमूटपणे आपलं काम करतो, सूर्य बरोबर प्रकाशतो, अस्ताला पण जात असतो. आता शास्त्रीय दृष्ट्या सायंटिस्टच्या पद्धतीप्रमाणे सूर्य अस्ताला जात नाही बरं का. फक्त ती पृथ्वी फिरल्यामुळे तिकडे उजेड येतो ना आपल्याकडे अंधार. सूर्य जसा असतो तसाच असतो, कारण पृथ्वी सूर्याभोवती फिरते. शास्त्रज्ञांचा सिद्धांत झाला. आपला विषय असा आहे की चंद्र आणि सूर्याचं उदय आणि अस्त का चालू असतं, याचं कारण ब्रह्म आहे म्हणून. आणि जगताचा खेळ व्यवहार रूपाने दाखवते. याच्यामध्ये प्राण कार्य करतात, परंतु ब्रह्माच्या सत्तेवर हे सगळं होतं. अग्नी तर पेटत राहणे ब्रह्माच्या सत्तेवर आहे. अग्नीमध्ये उष्णता नसेल तर तुम्ही काय कराल? काहीच नाही करू शकत. अग्नीने जर उष्णता दिली नाही, काय कराल तुम्ही? काय कराल तुम्ही? पण अग्नी वेळेच्या वेळी उष्णता देतो, सूर्य उदय आणि अस्ताला पावतो, इंद्र निमूटपणे आपलं काम करतो. मग आता वरुण वायू सगळ्या देवता बरोबर काम करतात. आता इंद्रच जर परब्रह्मापुढे लीन झालाय तर बाकी देवतांचा काय प्रश्न? बाकी देवतांचा काय प्रश्न?
सांख्य दर्शन ज्या वेळेला अद्वैत दर्शनासमोर नमतं, त्यावेळेला बाकीचे सगळे दर्शन नमले असं समजून घ्यायचं. इंद्र जर नमला तर वायू, अग्नी सगळे नमले असं समजून घ्यायचं. एक बलवान मल्ल जर हारला तर बाकी सगळे मल्ल हारले असंच गृहीत धरायचं. आणि म्हणून वायूच्या भीतीने, वायू ब्रह्माच्या भीतीने, इंद्र ब्रह्माच्या भीतीने, अग्नी ब्रह्माच्या भीतीने, सूर्य ब्रह्माच्या भीतीने आपापल्या मार्गी लागून आपापले काम निमूटपणे करतात. आपापले काम निमूटपणे करतात. ब्रह्माच्या धाका. काम करणं छोटीशी गोष्ट आहे, ज्याचा धाक आहे तो जास्त महत्व. आता यमदेव सांगतात की अरे, आयुष्य संपल्यानंतर त्या देहात प्रवेश करून मीच त्याचे प्राण हरण करतो. मी स्वतः त्याचे प्राण हरण करतो. ब्रह्मदेवानी दिलेलं आश्वासन आहे. आणि ती ओवी आहे, तयांच्या भयाने मीही समय रिगोनी देही प्राणाते नेई पाही हे नचिकेता. त्याच्या भयाने मी सुद्धा देहात प्रवेश करून प्राणांचं हरण करतो. म्हणजे यमदेव सुद्धा घाबरतो. श्री गुरु नाही घाबरत बरं का. नचिकेताला श्री गुरु सांगतात. कार्य करतात यमदेव. श्री गुरु निर्भय असतात. अभयम सत्वशम शुद्धी. त्यांना देह जाण्याची भीती नसल्यामुळे त्यांना कशाचीच भीती राहत नाही. एकदा देहात्मबुद्धी, देहबुद्धी नष्ट झाली, आत्मबुद्धी जागी झाली की काम झालं बघ. अशा पद्धतीने जर विचार केला तर मग आत्मज्ञान नाही झालं तर काय होईल, याचं उत्तर आपण उद्याच्या मंत्रामध्ये बघूया. आज आपण या ठिकाणी थांबूया. आपल्या सगळ्यांना वंदन करतो. राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रेखावहिनी रामकृष्ण हरी.